रात्रीचे 2 वाजले होते. सगळीकडे मृत शांतता पसरली होती. भिंती देखील निशब्द झाल्यासारख्या झाल्या होत्या. पण लताताईंच्या डोळ्यांना मात्र झोपेचं नाव नव्हतं. खोलीत लावलेल्या छोट्याशा त्या बल्बच्या पिवळसर उदास प्रकाशात त्यांचा चेहरा आणखीनच थकलेला दिसत होता. खिडकीतून येणाऱ्या थंड वाऱ्याच्या झुळकीने त्यांना कधीच सुख दिलं नव्हतं आणि आज तर त्या प्रत्येक झुळुकीसोबत हॉलमधील कुजबूज सरळ त्यांच्या कानात उतरून त्यांना अधिकच अस्वस्थ करत होती. हॉलमधून सुनील आणि मिनलच्या शब्दांची अस्पष्ट सरसर येत होती, पण त्या प्रत्येक वाक्यात दडलेला कटुपणा मात्र अगदी स्पष्ट. हेच ते नवीन अपार्टमेंट ज्यासाठी लताताईंनी आयुष्यभर काटकसर केली होती. नवऱ्याच्या आजारपणात दिवस रात्र जागून कष्ट केले होते, पण आज तेच घर कागदोपत्री सुनीलच्या नावावर गेलं होतं. आणि मिनल, तिच्या चेहऱ्यावर दिसणारा कायमचा गर्व म्हणजे हे घर माझंच. लताताईंना मात्र त्या घरात स्वतःसाठी जागा उरली नव्हती. जणू त्या त्यांच्या स्वतःच्या घरातच एक भाडेकरूप्रमाणे राहत होत्या. श्वासांनाही जागा कमी पडत होती. पण आज त्या कुजबुजीचा आवाज वेगळाच होता. स्वरात काहीतरी विचित्र उत्तेजना, शब्दांमध्ये लपलेली एक धारदार तिरीप आणि त्या तिरीपेत मिसळलेला स्वार्थाचा कडवट, नाकात घुसणारा गंध होता. जणू एखादं योजनाबद्ध थंडगार डावपेचाचं अंधकारातलं गुप्त अधिवेशन तिथे सुरू होतं आणि त्या प्रत्येक शब्दाने लताताईच्या हृदयाला टोचलं होतं. हॉलमध्ये ठेवलेल्या पाण्याच्या ग्लासाचा आवाजही आज त्यांना भीतीदायक वाटत होता. हा फक्त ग्लासाचा आवाज आहे का, की त्यांच्या आयुष्याचे फुटणारे तुकडे आहेत? मिनलच्या हसण्यात आज एक विषारी धार होती आणि सुनीलच्या शांत आवाजात असा परकेपणा होता जो आईच्या हृदयाला आज पहिल्यांदाच जाणवत होता. त्या हळूच उशीला मिठी मारून पडल्या, पण त्या उशीवर आज आराम नव्हता, फक्त घुसमट आणि एक असहाय्य थरथर. काय चाललंय हा प्रश्न त्यांच्या मनाच्या भिंतीवर पुन्हा पुन्हा आपटत होता. भीती हळूहळू आकार घेत होती. हे घर ज्यासाठी आयुष्य झिजवलं, त्या घरातून मला बाहेर काढण्याची वेळ आली तर? बाहेरचा काळोख अधिक गडद होत गेला आणि लताताईच्या मनातल्या शंकेचा काळोख त्याहूनही खोल. त्यांनी कूस बदलली. उशीचा कोपरा ओल्या झाल्याची जाणीव त्यांना झाली, पण त्या डोळे पुसायला उठल्या नाहीत. त्या अपार्टमेंटच्या पातळ भिंती ज्या दिवसा साध्यासुध्या वाटात, आज मात्र धारदार सुरीसारख्या होत्या. प्रत्येक शब्द, प्रत्येक हसू, प्रत्येक फुसफुस त्यांच्या छातीत लोखंडी काट्यासारखी घुसत होती. मिनलच्या कडक आखूड श्वासासह तिचा आवाज पुन्हा स्पष्ट ऐकू आला. हे बघ सुनील, हे घर विकायलाच लागेल. या जुनाट फर्निचरसोबत आणि तुझ्या आईच्या कालबाह्य रीतिरिवाजांसह आपण कधीच सन कॉम्प्लेक्समध्ये जाऊ शकणार नाही. लोक कसं राहतात पाहिलं आहेस ना. आपल्याला पण अपग्रेड व्हायला हवं. तुमच्या आईचा जुना विचार आणि हे जुनाट घर दोन्हीच अडथळे आहेत. वाक्य संपताच लताताईंच्या काळजावर एखाद्याने मूठ आवळल्यासारखं झालं. घर विकणं हा शब्द त्यांना विजेच्या धक्क्यासारखा भेदून गेला. त्यांच्या खोलीत नेहमी चंदन, कापूर, उटणाचा मंद सुगंध दरवळत असे. तो सुगंध त्यांना शांत करायचा, पण आज त्याच खोलीत भीतीचा, अनिश्चिततेचा आणि हतबलतेचा कडवट वास दाटून आला होता. पण मिनल, आई कुठे जाणार मग? सुनीलचा आवाज थरथरता, अस्पष्ट आणि नेहमीप्रमाणे विवेकरहित. आईच्या भविष्याबाबत बोलताना त्याच्या आवाजात प्रेमाचा कण नव्हता, फक्त गोंधळ, कमकुवतपणा आणि पत्नीसमोर येताच उभा राहणारा जुना भॅडपणा. मिनल चिडून म्हणाली. तिच्या आवाजात तिरस्काराची धार होती. कुठे जाणार? त्यांना कुठूनही पैसे येत नाहीत. त्यांना तर उलट उपकार मानायला हवेत की आपण त्यांना एवढ्या दिवसापासून फुकट राहू दिलं. शेवटचा शब्द फुकट लताताईंच्या हृदयावर जणू गरम लोखंडासारखा उमटला. लताताईंच्या कानावर ते शब्द हातोड्यासारखे कोसळले. पायाखालची जमीन अक्षरशः सरकली. त्या कानांवर हात ठेवण्याचा प्रयत्न करत होत्या, पण उशीर झाला. शब्द आधीच त्यांच्या मनात खोलवर कोरले गेले होते. त्या उशी छातीशी आवळून बसल्या. श्वास घेतानाही दुखत होतं, जणू त्यांच्या स्वतःच्या घरानेच त्यांना हाकलून देण्याची तयारी केली होती. बाहेरचा काळोख अधिकच दाटत होता, पण त्यांच्या जीवनातला अंधार त्याहूनही गडद होता. ज्या घराला त्यांनी रक्तघामाच्या प्रत्येक थेंबाने उभं केलं, त्याच घरात आज त्यांना फुकटचं ओझं म्हटलं जात होतं. त्याच वेळी मिनलच्या कुजबुजीतून एक भेदक, शहारे आणणारी स्पष्टता कानावर आली. सुनील, लक्षात आहे? गेल्या वेळी मी त्यांच्याकडून पॉवर ऑफ अटर्नी सही करून घेतली होती.
असं सांगून की ते बँकेचे रुटीन कागद आहेत. आज त्याच कागदांचा आपल्याला मोठा उपयोग होणार आहे. तुझी आई इतकी मूर्ख आहे की तिला काही कळणार नाही. लताताईंचं काळीज थरथरू लागलं. हा फक्त अपमान नव्हता, हा कट होता, एक नियोजित विश्वासघात. त्यांना जाणवलं त्यांचं संपूर्ण आयुष्य जणू एखाद्या व्यवहारातील शून्य मूल्याची नोंद बनत होतं. आणि त्या क्षणीच त्यांनी ठरवलं, आता मी कोणाच्याही दयेवर जगणार नाही आणि फुकटचं ओझं म्हणून तर कधीच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळच्या प्रकाशात त्यांनी रात्रीच्या वेदनेला चेहऱ्यावर येऊ दिलं नाही. स्वयंपाकघरात गरम चहाचा, पोह्यांचा मोहक सुगंध पसरला होता. तोच सुगंध ज्यात आईचं ममत्व दडलेलं होतं. मिनल आज काहीतरी वेगळ्याच आनंदात होती. तिच्या चेहऱ्यावर एक दिखाऊ चमक, चालण्यात उसळलेला आत्मविश्वास, जणू घर तिच्या मनाप्रमाणे चालत असण्याचा गर्व. ती नाश्त्याच्या टेबलावर आली आणि चहाचा कप टेबलावर असा आपटला की आवाज संपूर्ण घरभर दणाणला. तो आवाज फक्त कपाचा नव्हता, तो होता लताताईंवर रोज टाकला जाणारा अवमानाचा. ठोसा. आई ती जवळजवळ खेकसतच म्हणाली, किती वेळा सांगितलं आहे, हे शोपीस नाही. तुमच्या वस्तू इथे तिथे पडलेल्या असतात. कृपा करून त्या मूर्ती व्यवस्थित ठेवा. लताताईंनी शांतपणे मान खाली घातली. त्यांच्या हातात अजूनही ती पितळेची मूर्ती होती, जी कधी घराचं सौंदर्य वाढवायची आणि आता तेच मिनलच्या मते मॉडर्न थीम बिघडवणारा कचरा. मिनलने तुच्छतेची नजर टाकत तोंड वाकडं केलं, जणू त्या मूर्तीनेच तिच्या हायफाय जगण्याला कलंक लावला होता. लताताईंचा हात थरथरला. पितळेच्या त्या थंड स्पर्शाने घरातील नाती आणि आठवणी जिवंत झाल्या. परंतु बाहेरून त्या शांत, समर्पित, त्या हलक्या आवाजात म्हणाल्या, ठीक आहे बाळा, ठेवते व्यवस्थित. पण त्या आवाजातली नम्रता नव्हती. ती होती दाबलेली वेदना, न बोललेलं दुःख आणि मनात हळूहळू पेट घेणारी आग. आज मिनलचा गर्व शिखरावर पोचला होता, पण लताताईंच्या मनातला आत्मसन्मान आज पहिल्यांदाच शांतपणे आणि ठामपणे जागा होता. सुनील दरवाजातून निघताना नेहमीच्या सपक सुरात म्हणाला, आई आज आराध्याला शाळेतून तूच घेऊन ये. मिनलला उशीर होणार आहे. जणू हा आदेश नव्हता, तर त्यांच्या आयुष्याचा उरलेला एकमेव अर्थ. हेच त्यांचं रोजचं जीवन झालं होतं. सर्वांची सेवा, सर्वांची कामं, सर्वांचा मूड सांभाळणं आणि बदल्यात टोमणे, कटू शब्द आणि सुनीलची ती गूढ भयान शांतता, जी मिनलच्या शब्दांना न बोलता पाठिंबा देत होती. दुपारच्या शांततेची वेळ होती. घरात इतकी शांतता पसरली होती की फक्त पंख्यांचा थकलेला घरघर करणारा आवाजच कानात पडत होता. लताताईंनी हळूच खोलीचा दरवाजा आतून बंद केला. पहिल्यांदाच एखाद्या गुन्हेगारासारख्या, कुणालाही न कळता त्या पलंगाखालून गंज धरलेली छोटीशी लोखंडी पेटी बाहेर काढली. त्या पेटीचा थंड, कठोर, कुरूप स्पर्श जणू त्यांच्या आयुष्याच्या जुन्या जखमा पुन्हा ओरबाडत होता. पेटी उघडताच घरात तुपाचा आणि हळदीचा हलकासा गंध हवेत पसरला. तो गंध त्यांच्या स्वतःच्या अस्तित्वाची, त्यांच्या जगण्याची ओळख पुन्हा जागी करणारा. कपड्यांच्या एका गुंडळीत काळजीपूर्वक ठेवलेला पिवळसर पडलेला कागद. हो, फक्त एक कागद, पण त्यांच्या दृष्टीने तो होता आर्थिक स्वातंत्र्याचा एकमेव श्वास, त्यांच्या अस्तित्वाचा शेवटचा पुरावा. कितीतरी वर्षापूर्वी गावाच्या सीमेवरील छोट्याशा प्लॉटमध्ये त्यांनी घाम गाळून जमा केलेल्या पैशांची गुंतवणूक, जिचं व्यवस्थापन डेव्हलपर आरव करत होते. कागदावरची धूळ झटकताना त्यांच्या बोटांनी त्या नावाला स्पर्श केला आणि त्यांच्या डोळ्यात एक अनावर जळजळ उठली. ही जळजळ दुःखाची नव्हती, ही होती जागृत होणाऱ्या आत्मसन्मानाची जळजळ. मिनलला वाटत होतं, लताताईंकडे कुठे पैसे आहेत, कुठे पर्याय आहे, कुठे जाणार त्या? तिला वाटायचं ती त्यांना फुकट सांभाळत आहे. कदाचित तिच्यासाठी हे घर आणि ती बाई दोन्हीही ओझं होते. पण लताताईंनी साडीच्या पदरामध्ये तो कागद, ती गुंतवणूक, त्यांची छोटीतली छोटी इज्जत सगळं घट्ट गुंडाळून घेतलं आणि त्या क्षणी त्यांनी स्वतःलाच एक निर्णायक उत्तर दिलं. त्यांचं पुढचं पाऊल ना एखाद्या देवळाकडे, ना वृद्धाश्रमाच्या सावलीकडे. त्यांचं पुढचं पाऊल होतं स्वतःच्या आत्मसन्मानाच्या पुनर्स्थापनेकडे, स्वतःच्या जागेच्या, स्वतःच्या हक्काच्या आणि स्वतःच्या भविष्याच्या दिशेकडे. संध्याकाळी 4 वाजता आराध्येची शाळेची बस येण्याची वेळ होत होती. लताताईंनी एक साधा कागद काढला आणि पेन हातात घेतला. त्यांच्या अक्षरात एक विचित्र काळसर दृढता चमकत होती. त्या लिहू लागल्या,
सुनील आणि मिनल, तुम्हा दोघांना वाटतं माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. तुम्हाला वाटत होतं की मी तुमच्या दयेवर फुकट जगते, पण तुम्ही दोघं चुकीचे होता. माझा आत्मसन्मान मी पुन्हा उचलला आहे. आता मी माझ्या आयुष्याच्या मोडलेल्या कुबड्या सरळ केल्या आहेत. माझा शेवटचा संदेश, हे घर तुम्हा दोघांना मुबारक. मी एक भाडेकरू म्हणून इथे राहू शकत नाही. मी जात आहे ज्या ठिकाणी मी स्वतःची मालकीण आहे. आणि हो मिनल, पॉवर ऑफ एटर्नीचे कागद आशा आहे तुम्हाला आता समजलं असेल. मी त्या कागदावर सही करण्यापूर्वी काय केलं होतं. त्यांनी कागदाची नीट घडी घातली आणि तो डायनिंग टेबलावर ठेवला. त्यावर त्यांनी त्यांच्या पितळेची मूर्ती ठेवली, जणू तीच त्यांच्या निर्णयाची साक्ष देत होती. लताताईंनी दरवाजा उघडला. शेवटच्यांदा त्या अपार्टमेंटच्या कृत्रिम घुसमटणाऱ्या शांत सुगंधाचा दीर्घ श्वास घेतला आणि कोणताही आवाज न करता बाहेर पाऊल टाकलं. संध्याकाळचे 7 वाजले होते. अपार्टमेंटमध्ये नेहमीप्रमाणे गरम वाफांचा सुगंध, आराध्याच्या परतीचा गोंगाट आणि स्वयंपाकघरातील भांड्यांची खणखण ऐकू यायला लागली होती. हॉलमध्ये एक भयंकर अनैसर्गिक शांतता पसरली. मिनल मीटिंग संपवून थकलेल्या अवस्थेत दरवाजा उघडून आत आली आणि तिला पहिल्यांदा जाणवली ती स्वयंपाकघरातील गुदमरणारी रिकामी हवा. स्वयंपाकघर नीटनेटकं होतं. गॅसवर काहीच नव्हतं. फ्रीजवर आराध्याच्या आवडीचे चॉकलेट चिप्स नव्हते. कुठलीच नोट नव्हती. कुठलंही अस्तित्व नाही. फक्त लताताईंची अनुपस्थिती घरभर थरथरत होती. आई, मिनलने मोठ्या आवाजाने हाक मारली. तिचा आवाज त्या रिकाम्या हॉलच्या पांढऱ्या भिंतींवर घणाघाती आपटला आणि परत तिच्याच कानांवर येऊन धडकला, जणू त्या भिंतीही तिच्या अस्तित्वाला नकार देत होत्या. तेवढ्यात मिनलचा फोन वाजला. स्क्रीनवर सुनीलचा नंबर झळकत होता. तिनं फोन उचलताच तिकडून चिंतेचा आवाज आला. मिनल आजही आई आराध्याला घ्यायला गेली नाही. क्लास टीचर म्हणत होत्या त्यांना 1.5 तास आधीच यायला हवं होतं. सुनील, मी आत्ताच घरी आले, पण घरी कोणीच नाही. हे ऐकताच सुनीलने फोन कट केला आणि तो धावतच घरी आला. दोघांनी घरभर ओरडून हाक मारली. प्रत्येक खोली, प्रत्येक कोपरा चाळून पाहिला, पण लताताईंची खोली स्वच्छ, रिकामी. कपाटात साड्यांच्या नीट घड्या, पण फरशीवर मात्र ती जुनी गंजलेली लोखंडी पेटी ठेवलेली होती. मिनलचं लक्ष सर्वप्रथम गेलं टेबलावर ठेवलेल्या पितळेच्या मूर्तीवर. तिच्या मते त्या मॉडर्न थीम बिघडवणाऱ्या निरर्थक वस्तू होत्या. मूर्ती खालून डोकावत होता एक कागदाचा घडीदार तुकडा. मिनलने सुनीलला हाक मारली. सुनील आईच्या खोलीतून धावत बाहेर आला. त्याने तो कागद उघडला, वाचायला सुरुवात केली आणि पुढच्या क्षणी मिनलचे डोळे आश्चर्य आणि अपमानाच्या लाल ठिणग्यांनी भरून गेले. हे घर आता तुम्हा दोघांना मुबारक. मी इथे भाडेकरून म्हणून राहू शकत नाही. मी आता जात आहे त्या ठिकाणी जिथे माझी मालकी माझीच असेल, भाडेकरू नाही. सुनील, तुझी आई काय म्हणते आहे? मिनलने कागद सुनीलच्या हातातून हिसकावला. तिच्या आवाजात भीती नव्हती, तर स्वतःच्या अहंकाराला लागलेली ठिणगी होती. ती संतापून ओरडली, तुझी आई काय समजते स्वतःला? आपण तिच्या मागे फिरू? तिला माहीत नाही का या शहरात तिच्याजवळ जाण्यासारखी दुसरी कुठलीही जागा नाही. हा सगळा भावनांचा स्वस्त ड्रामा आहे. रागाच्या भरात मिनलने टेबलावरील ती मूर्ती फेकून दिली. सुनील शांतपणे सोप्यावर बसला. त्याच्या डोळ्यात पश्चातापाचा काळा धुरकट रंग दाटला. त्याला आठवले मिनलचे ते शब्द, तुझ्या आईने आपले उपकार मानायला हवेत. आपण तिला एवढे दिवस फुकट ठेवले आणि त्यांचं दरवेळी गप्प राहणं, ज्यामुळे आईच्या मनावर प्रत्येक वेळी खोल जखमा पडत गेल्या. तेवढ्यात मिनलला अचानक तिची खरी भीती जाणवली. कागद, त्या महत्त्वाच्या कागदांची जागा. ती सुनीलकडे एक कटाक्ष टाकून धावतच आपल्या खोलीत गेली. कपाट उघडून सगळे कागद फरशीवर फेकत ती घाबरलेल्या आवाजात किंचाळली, सुनील, पॉवर ऑफ एटर्नीचे कागद कुठे आहेत? मला कसं माहीत? तूच ठेवले होते ना? सुनीलही तिला समजावण्याऐवजी तडक बोलला. मिनलने हातपाय थरथरत कागद चाळले, पण तो मुख्य कागद गायब होता. लताताईंना फसवून सह्या करून घेतलेल्या त्या कागदावरूनच मिनल त्यांच्या संपत्तीवर नियंत्रण मिळवणार होती आणि तोच कागद आता हवा. मिनल धावत हॉलमध्ये आली. लताताईंनी ठेवलेला कागद हातात पुन्हा वाचला. तिची नजर शेवटच्या वाक्यावर अडकली. आणि हो मिनल, पॉवर ऑफ एटर्नीचे कागद. मला खात्री आहे तुम्हाला आत्तापर्यंत कळलं असेल की मी सही करण्याआधी काय केलं होतं. नाही, असं होऊ शकत नाही. मिनल,
सोफ्याचा आधार घेत कोसळली. तोंडावर हात ठेवून मोठ्याने रडू लागली. तिला आठवलं कसं तिने लताताईंना कागद वाचून न देता साडीचा पदर चेहऱ्यावर ठेवा, प्रकाश जास्त आहे असं सांगून घाईघाईत सह्या करून घेतल्या होत्या. तिला खात्री होती तोच पॉवर ऑफ अटर्नीचा कागद आहे, पण आता तीच खात्री तिच्या छातीत भीतीचं ओझं बनली होती. आईने खरे पेपर बदलले तर? थरथरत्या हाताने तिनं वकिलाला फोन लावला. श्वास धाप लागल्यासारखा होत म्हणाली, पॉवर ऑफ अटर्नी हे कोणी उलटवू शकतं का? किंवा दुसरा कागद? वकील शांत होत म्हणाले, तुम्ही त्यांच्या स्वाक्षरीची तपासणी केली होती का? जर फसवणूक करून सही घेतली असेल तर दस्तावेज शून्य ठरतो, पण जर त्यांनी पूर्ण शुद्धीने जाणून बुजून दुसऱ्याच कागदावर स्वाक्षरी केली असेल तर अडचण तुमच्यावर येते. तेवढ्यात मिनलच्या डोक्यात एक विजेसारखा आठवणीचा तडाखा बसला. ज्या दिवशी तिने लताताईंना कागदावर सही करायला सांगितली होती तेव्हा तिनेच म्हटलं होतं, साडीचा पदर चेहऱ्यावर घेऊन सही करा. प्रकाश खूप तीव्र आहे, जेणेकरून त्या कागद नीट वाचू शकणार नाहीत. तो होता मिनलचाच घोर निष्काळजीपणा, आणि आता त्याच निष्काळजीपणाचा फास तिच्या गळ्याभोवती आवळला जात होता. क्षणात मिनल किंचाळली. हा सगळा त्यांचा ड्रामा आहे. त्यांना माहीत आहे की आपला नवा कर्जाचा प्रकल्प या घराच्या विक्रीवर अवलंबून आहे. त्या आपल्याला उद्ध्वंस करू इच्छित आहेत. सुनीलने रागाच्या भरात तिचा हात झटकून दूर ढकललं आणि खोलीबाहेर निघून गेला. तो थेट जाऊन बाल्कनीत उभा राहिला. हवेच्या हलक्या झुळकीत त्याला आईने बनवलेल्या चहाचा काल्पनिक सुगंध जाणवला. त्याच्या मनातल्या त्या कमकुवत अपराधी भावनांनी भरलेल्या मुलाला अचानक जाग आली, ज्याने आईला एकटं सोडलं होतं, जिच्या वेदनांचे आवाज त्याने मुद्दामहून ऐकलेच नव्हते. आणि आता तो त्या पापांचे परिणाम भोगत होता. त्याच्या डोळ्यांसमोर झरकन चमकलं. पहिल्यांदा नोकरी लागल्यावर आईने आनंदाने डोळ्यात पाणी आणून त्याला मिठी मारली होती. आज ती आई कुठे आहे? त्यांच्या शांततेनेच तिला हे घर सोडावं लागलं होतं. तेवढ्यात सुनील धावतच घरात आला. त्याने थरथरत्या हाताने फोन उचलला. त्या एकमेव व्यक्तीला फोन करण्यासाठी ज्याच्याकडून तरी काही आधार मिळेल अशी आशा होती. गावातले काका. दुसऱ्या टोकाला आवाज आला, सुनील बाळा बोल, कसा काय फोन केला? सुनीलचा आवाज कापत होता. काका, आई घर सोडून निघून गेली आहे. ती तुमच्याकडे आली आहे का? प्लीज काका, खरं खरं सांगा. काका चिंतेने म्हणाले, नाही सुनील बाळा, ती इथे आलेली नाही. पण असं काय घडलं की तुझी आई तुला काही न सांगता निघून गेली? काही मोठं कारण होतं का? सुनील स्तब्ध झाला. आई खरंच एकटी निघून गेली होती. ना कुठे नातेवाईकांकडे, ना कुठल्या ओळखीच्या घरात. ती एकटी आणि असुरक्षित. आणि ही जाणीवच सुनीलच्या आयुष्याची सर्वात मोठी असफलता होती. मिनलचं लक्ष मात्र सुनीलकडे नव्हतं. ती अजूनही घाईघाईने जमिनीवर पडलेल्या कागदात काहीतरी शोधत होती, पण तिला काही सापडलं नाही. ती पुढे पळतच लताताईंच्या खोलीत गेली. तिथे त्या गंजलेल्या लोखंडी पेटीच्या खाली तिला एक पिवळसर झालेला कागदाचा लिफाफा दिसला. त्या लिफाफावर काळ्या शाईने एक नाव उठून दिसत होतं, आरव डेव्हलपर्स. मिनलच्या चेहऱ्यावर भीतीचा थंड सावलीसारखा भाव उमटला. सासूबाईंचं एवढ्या मोठ्या डेव्हलपर्सशी काय घेणं देणं? हा पेपर इतका जुना का दिसतोय? काही लपवलेला भूतकाळ होता का त्यांचा? कुठली तरी संपत्ती ज्याची सुनीलला कल्पनाच नाही. या विचारांच्या विळख्यात ती पूर्ण अडकली. तेवढ्यात दोघांनाच जाणवलं, लवकरात लवकर आरव पाटीलला भेटणं आवश्यक आहे. कदाचित आईने निघण्याआधी त्यांच्याशी काही बोलणे केली असतील. त्या रात्री मिनल झोपली नाही. अहंकार, भीती आणि लोभाचे विषारी काटे तिच्या मनात घुसत होते. तिला ठाऊक होतं, आरव पाटीलशी भेटल्याशिवाय सुटका नाही. कारण सासूबाईचा तो एक लिफाफा तिच्या आणि सुनीलच्या मोठ्या बँक लोनमधला सर्वात मोठा अडथळा बनला होता. सुनील आईला त्याच्या सुरक्षिततेसाठी शोधणं गरजेचं आहे. मिनलने स्वतःला शक्य तितकं शांत दाखवत म्हटलं. सुनील मात्र आता पूर्णपणे बदलला होता. त्याचा आवाज शांत पण कडवट. तुला तिच्या सुरक्षेची काळजी आहे की तुझ्या बँक लोनची? तुला खरंच वाटतं आई कोणतंही नियोजन न करता निघून गेली असेल? मिनलकडे शब्दच उरले नाहीत. ती गडबडीत तयार झाली, एकाच उद्देशाने, मिस्टर आरव पाटीलशी भेटण्यासाठी. आरव, जुनी मैत्री आणि दडलेली गोपनीयता. सुनील आणि मिनल शहरातील सर्वात उंच झगमगत्या टावर आरव डेव्हलपर्सच्या हेडक्वार्टरमध्ये पोहोचले. दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर त्यांना मिस्टर आरव पाटील यांना भेटण्याची परवानगी मिळाली. मिनलने क्षणाचाही वेळ न दवडता लिफाफा त्यांच्या टेबलावर ठेवला.
सर, हा कागद आमच्या आई लताबाईंचा आहे. तुम्ही त्यांना ओळखता का? मिस्टर आरवने कागदावर नजर टाकली आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक जुने खोल कोमल हास्य उमटले. लताताई, अरे ती माझी मैत्रीण, माझ्या स्वर्गवासी मित्राची पत्नी. तुम्हाला माहीत आहे, ही कंपनी सुरू करताना सर्वात पहिली आर्थिक मदत त्यांनीच केली होती. त्या तर प्रामाणिकपणा आणि चिकाटीचं जिवंत उदाहरण आहेत. हे ऐकून सुनील आणि मीनल अवाक झाले. ज्या आईला ते गावंढळ अशिक्षित समजत होते, तिचा एवढ्या मोठ्या शहरातील डेव्हलपरशी संबंध होता. जिज्ञासा दाटून येताच मीनल थेट मुद्द्यावर आली. सर, हे नोंदणीपत्र कोणत्या प्लॉटचं आहे आणि याची आज काय किंमत असेल? मिस्टर पाटीलने खुर्ची फिरवली. खिडकी बाहेर पाहत म्हणाले, किंमत? आहो मिनलताई, ही जमीन तेव्हा गावाबाहेरची पडीक होती, पण आज ती जमीन हाय प्रोफाईल लक्झरी कॉरिडॉरच्या मध्यभागी आहे. मी त्यांना तिचा अचूक बाजारभाव सांगितला आहे. ते फाईल बंद करून सुनील मिनलकडे रोखून बघू लागले. तुमची आई आता आर्थिकदृष्ट्या तुमच्या कल्पनेपेक्षा 1000 पट समृद्ध आहे. मी त्यांच्या गोपनीयतेचा शब्द दिला आहे आणि तो मी पाळतोय. मी एवढंच सांगू शकतो की त्या स्वतःचा आत्मसन्मान वाचवण्यासाठी इथून दूर गेल्या आहेत. त्यांना आता कुणाच्या सोयी सुविधा किंवा फुकटच्या आश्रयाची गरज नाही. मिनलने आवाज मृदू केला. सर, कृपया तुम्ही आम्हाला त्यांचा पत्ता सांगू शकता? आम्हाला त्यांची माफी मागायची आहे आणि त्यांची काळजीही वाटते. मिस्टर आरव हलकेच हसले. पत्ता? नाही, मी सांगू शकत नाही. त्यांनी मला वचन दिलं आहे, जोपर्यंत त्या स्वतः तयार होत नाही तोपर्यंत कोणालाही त्यांच्या ठिकाणाची माहिती देऊ नये. पण एवढं नक्की, त्यांनी अशी जागा निवडली आहे जिथं त्यांना कधीच भाडेकरू समजलं जाणार नाही. ते मिनलच्या डोळ्यात पाहत म्हणाले, आता तुम्हा दोघांनी तुमच्या आईला शोधायला हवं, त्या कागदांना नाही. आता सुनील आणि मिनल भय, संभ्रम आणि निराशेच्या खोल दरीत बुडाले होते. आई करोडपती झाली हे समजलं होतं, पण ती कुठे आहे आणि तिने पॉवर ऑफ अटर्नीचं काय केलं? रहस्य आणखी गडद होतं. मिस्टर आरव यांच्याशी निराशाजनक भेट झाल्यानंतर ते दोघे आपल्या वकील संजयकडे गेले. मिनलच्या डोळ्यात आता फक्त भीतीची काळी सावली उरली होती. मिस्टर संजय तिच्यासमोर तोच घडी घातलेला पॉवर ऑफ अटर्नीचा कागद ठेवला. मिनलच्या मनात अजूनही आशेचा एक किरण होता. या कागदावरून तिला सासूबाईंच्या संपत्तीवर नियंत्रण मिळेल असा तिचा विश्वास होता. पण मिस्टर संजयनी सईच्या शेजारी लाल शाईने लिहिलेली ओळ दाखवली. मी लताताई हा कागद तात्काळ रद्द करत आहे. माझी सर्व आर्थिक शक्ती मी माझ्या स्वनिर्भर आयुष्यासाठी सुरक्षित ठेवत आहे. मी माझ्या मुलीसमान सुनेला माफ केला आहे. SJ, हे काय आहे? तिचा संतापपूर्ण आवाज संपूर्ण खोलीभर घुमला. मिस्टर संजय शांतपणे म्हणाले, तुमच्या आईने कायद्याप्रमाणे हे सिद्ध केलं आहे की त्यांची सही फसवणुकीने घेतली गेली आहे. त्यांनी त्वरित हा कागद रद्द केला आहे. त्यांनी एक पाऊल पुढे विचार करून हे सुनिश्चित केलं आहे की तुम्ही त्यांच्या कोणत्याही संपत्तीवर नियंत्रण ठेवू शकणार नाही. त्या अत्यंत हुशार आहेत. सुनील जणू निशब्द झाला. आईने त्यांना धडा शिकवण्यासाठी कायद्याचं इतकं कठोर जाळं विणलं होतं याची त्याला कल्पनाही नव्हती. पॉवर ऑफ अटर्नीचं संकट येण्याआधीच त्यांच्या आयुष्यातलं सर्वात मोठं वादळ कोसळलं होतं. स्वप्नातल्या पेंट हाऊससाठी घेतलेलं बँक लोन. बँकेतून फोन आला, मिस्टर सुनील, आम्हाला तुमच्या आई लताताईंकडून एक अज्ञात कायदेशीर हरकत प्राप्त झाली आहे. त्या हरकतीमुळे तुमचं लोन थांबू शकतं. त्यामुळे आम्ही तुमचं लोन अर्ज मंजूर करू शकत नाही. आणि क्षणात लोन रद्द झालं. सन कॉम्प्लेक्सचं स्वप्न काचेप्रमाणे चकनाचूर होऊन तुकडे तुकडे झालं. त्यांना पुन्हा जुन्याच अपार्टमेंटमध्ये अपमान, तिडीक आणि रिकामेपणासोबत राहणं भाग पडलं. सुनीलला स्वतःमध्ये दडलेला कमकुवत, घाबरलेला मुलगा जाणवू लागला. थकलेल्या आवाजात तो म्हणाला, मिनल, सगळी चूक आईची नाही. आपणच तिला फुकटचं ओझं समजलं. ती भाडेकरू नव्हती गं, ती तर आपला पाया होती. पुढच्या दिवशी सकाळी मिनलला सन कॉम्प्लेक्सच्या एजंटचा फोन आला. मॅडम, पेंट हाऊस 501ची डील फायनल झाली आहे. नवीन मालकांनी खास सांगितलं आहे की तुम्हा दोघांनी आजच भेट द्यावी. त्यांना तुम्हाला काही अत्यंत महत्त्वाचं सांगायचं आहे. एजंटच्या आवाजात एक विचित्र व्यंग दडलेलं होतं. जिज्ञासा आणि भीतीच्या मिश्र छायेत ते दोघे सन कॉम्प्लेक्समध्ये पोचले. ही बिल्डिंग त्यांच्या अहंकाराचं प्रतीक होती. पेंट हाऊस 501च्या दरवाजापर्यंत ते थरथरत पोचले. आतून सनईचा मधुर नाद येत होता.
चंदनाचा तो शांत पवित्र सुगंध अगदी तसाच जसा आईच्या खोलीत भरून राहायचा. सुनीलच्या हातांनी कंपन घेत दरवाजावर टकटक केली आणि दार उघडलं. समोर उभ्या होत्या लताताई, आत्मविश्वासाने उजळलेल्या, अत्यंत शांत आणि अंगावर महागडी रेशमी साडी. त्यांच्या चेहऱ्यावर रागाचा लवलेश नव्हता, फक्त एक दृढ संयमी स्मित. पाठीमागे हॉलमध्ये तीच जुनी पितळीची मूर्ती चमकत होती, जिला मिनलने जुनं घराची थीम खराब करणारं सामान म्हणून हिनवलं होतं. लताताई सौम्य पण ठाम आवाजात म्हणाल्या, सुनील, मिनल, आत या. मला माहीत होतं तुम्ही येणारच. मीच तुम्हाला येण्यासाठी जाणून बुजून संधी ठेवली आहे. ते दोघे एकमेकांकडे गोंधळून पाहू लागले. ज्या घरासाठी त्यांनी कर्ज काढलं होतं तेच घर त्यांच्या भाडेकरू आईने रोख रक्कम देऊन विकत घेतलं होतं. आई, तू हे? सुनीलचा आवाज तुटत होता. लताताईंनी हॉलकडे हात करून सांगितलं, हो, हे माझं घर आहे. हेच ते ठिकाण जिथे तुम्ही तुमचा अहंकार मिरवणार होतात. मी हे घर तुझं कर्ज रद्द झाल्यानंतरच खरेदी केलं, जाणून बुजून, जेणेकरून तुला समजेल की तुझी आई किती समृद्ध आहे आणि तुम्ही दोघांनी मला काय समजलं होतं. त्यांनी मिनलच्या डोळ्यात पाहत पुढे सांगितलं, मिनल, तू मला भाडेकरू म्हणाली होतीस ना. आज मी तुझ्यासमोर तुझ्या स्वप्नातल्या घराची मालकीण म्हणून उभी आहे. हे घर मी तुझा अहंकार मोडण्यासाठीच घेतला आहे. सुनील आणि मिनलचा अहंकार चूर चूर झाला. त्या भव्य अलिशान पेंट हाऊसमध्ये ते दोघे स्तब्ध उभे राहिले. पेंट हाऊस 501चा विशाल हॉल त्यांच्या डोळ्यासमोर भरकटत होता. ज्या घराला ते सामाजिक विजयाचं प्रतीक मानत होते, तेच घर आता त्यांच्या आईच्या आर्थिक सामर्थ्याचा निर्विवाद पुरावा बनलं होतं. चारही बाजूंनी पसरलेली भव्यता आणि त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेली लाज आणि धक्क्याची सावली क्षणोक्षणी खोल होत चालली होती. आई, तू आम्हाला बोलावलं? सुनीलचा आवाज अक्षरशः थरथरत होता. लताताईंनी शांतपणे सोप्यावर बसत दोघांना बसण्याचा इशारा केला. त्यांच्या चेहऱ्यावर रागाचा लवलेश नव्हता, फक्त एक शांत अढळ संकल्प. हो, मीच बोलावलं आहे. त्या निर्विकारपणे म्हणाल्या, तुम्हाला वाटत होतं की माझ्याकडे कोणताच विकल्प नाही. मी तुमच्या दयेवर जगते, म्हणूनच तुम्हा दोघांना दाखवण्यासाठी मी तुमचंच स्वप्न खरेदी केलं. एक भाडेकरू ही कधी मालक होऊ शकते? लताताईंनी सरळ मिनलच्या डोळ्यात नजर रोखली. मिनल, तू माझ्या आत्मसन्मानाला फुकटचं ओझं म्हटलं होतंस, म्हणूनच तुझा अहंकार मोडण्यासाठी हे घर मी घेतलं. सुनील आणि मिनल लाजेने मान खाली घालून बसले. मिनल माफी मागण्याच्या अवस्थेत पुढे सरकली. आई, मला माफ करा. आम्ही आमची चूक सुधारू. परत गेल्यावर आम्ही सगळं व्यवस्थित करू. सुनीलसुद्धा हात जोडत म्हणाला, हो आई, आपण परत जाऊ त्याच घरात. आराध्याला आम्ही सांभाळतो. तू जसं सांगशील तसंच करू. दोघांचं बोलणं शांतपणे ऐकून घेत लताताई हलक्या पण काटेरी हसल्या. सुनील, कोणतं घर? सुनील गोंधळला. आई, आपल्या जुन्या अपार्टमेंटचं म्हणतोय. लताताईंनी फोन काढला आणि एक फोटो त्यांच्या समोर धरला. घर विक्रीच्या अंतिम कागदाचा फोटो. सुनील, ते घर आता तुझं राहिलेलं नाही. त्या शांत पण अंगावर काटा आणणाऱ्या आवाजात म्हणाल्या, मी ते घर विकून टाकलं आहे. मिनल आणि सुनील सुन्न झाले. या वेळचा धक्का पैशांचा नव्हता, पण यावेळी त्यांच्या डोक्यावरचं छत निसटून गेलं होतं. ज्या दिवशी मी तुझ्या लोनवर आक्षेप घेतला त्याच दिवशी त्या घराच्या विक्रीची प्रक्रिया सुरू केली होती. लताताईंनी स्पष्ट केलं, तुम्हाला वाटायचं ते घर तुमचं आहे, पण त्या घरातील प्रत्येक वीट मी माझ्या काटकसरीतून उभी केली होती. कायद्यानुसार तुझ्या नावावर असलं तरी मी माझ्या कमाईतून ते घर घेतल्याचे पुरावे, कागद माझ्याकडे होते. आरव पाटीलने मदत केली. त्या पुढे म्हणाल्या, मी ते घर म्हणूनच विकलं की तुमच्याकडे परत पळून जाण्यासाठी कोणतंच ठिकाण राहू नये. कारण तुला माहिती होतं, चूक झाली की तू पुन्हा त्या घरात लपशील, जिथे मी कायम फुकटची सुविधा म्हणून दिसेन. लताताईचा आवाज आता निर्णायक झाला होता. आता तुम्हा दोघांना स्वतंत्र व्हायचं आहे. स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. तुमच्या कमाईतून तुमचं नवीन आशियाना उभा करायचा आहे. आराध्याला स्वतः सांभाळायचा आहे. तुमच्या जबाबदाऱ्या तुम्हालाच उचलायच्या आहेत. त्या म्हणाल्या, जुनं घर विकून मिळालेल्या रकमेतले काही पैसे मी तुझ्या नावावरच्या खात्यात ठेवले आहेत. ते फक्त सुरुवातीच्या भाड्यासाठी आणि उदरनिर्वाहासाठीचा आधार आहे, स्थायी सामान नाही. सुनील आणि मिनलला आता स्पष्ट दिसत होतं,
आईने त्यांना बेदखल केलं होतं. ही शिक्षा नव्हती, ही जाणीव होती की आता जगायचं असेल तर स्वतःच्या ताकदीवर. तुम्ही कधीच माझ्याकडे माफी मागायला आला नाहीत, लताताई शांत पण ठाम आवाजात म्हणाल्या. सुनील, तू नेहमी कागदांच्या मागे पळालास. आता तुम्ही दोघे जाऊ शकता. खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणे स्वतःचा संसार उभा कराल तेव्हा माफी मागायला या. असं म्हणत लताताईंनी आपली पितळेची मूर्ती हातात उचलली. सुनील आणि मीनल पूर्णपणे कोलमडून गेले होते. ते दोघं सन कॉम्प्लेक्सच्या बाहेर उभे होते. ना डोक्यावर छप्पर, ना कुठे आधार, ना कुठे परतण्याची जागा. आणि त्या क्षणी त्यांना जाणवलं त्यांच्या गर्वाने त्यांच्या सर्व भौतिक सुखांचा गळा घुटला होता. तेवढ्यात सुनीलच्या फोनवर अनोळखी नंबरवरून कॉल आला. सुनील, बाळा, मी आहे, तुझी आई. लताताईचा आवाज शांत पण हृदयाला भेदणारा होता. मी तुला धडा शिकवला आहे, पण तुला रस्त्यावर सोडू शकत नाही. आणि माझी नात आराध्या, तिला या सगळ्याची शिक्षा होऊ देऊ शकत नाही. आई, आम्हाला माफ कर गं. सुनील त्या क्षणी कोसळला, मोठमोठ्याने रडू लागला. बाळा, माफी मागू नकोस, स्वतःत बदल कर, लताताई ठामपणे म्हणाल्या. हे पेंट हाऊस खूप मोठा आहे. यात एक स्वतंत्र गेस्ट विंग आहे, त्याचा स्वतःचा प्रवेशद्वार. तुम्ही दोघं आराध्याला घेऊन तिथे राहू शकता. सुनील आणि मिनलच्या चेहऱ्यावर आशेची एक क्षीण किरण चमकली. पण पुढचं वाक्य चाकूसारखं कापणारं होतं. तुम्ही त्या गेस्ट विंगमध्ये राहा, पण भाडेकरू म्हणून. हे माझं घर आहे आणि तुम्हाला महिन्याचं ठराविक भाडं द्यावंच लागेल. ते भाडं मी माझी नात आराध्याच्या नावावर जमा करेल. आणि जर भाडं देऊ शकला नाहीस तर तुला जागा सोडावी लागेल. ही अट कठोर, अपमानजनक, पण त्यांच्याजवळ पर्याय नव्हता. त्यांना समजलं आईने त्यांना आश्रय दिला होता, पण हा आश्रय किंमत घेऊन आला होता, आत्मनिर्भरतेची किंमत. सुनील, मिनल आराध्याला घेऊन पेंट हाऊसच्या 501मध्ये राहायला आले. सुनील आणि मिनल आराध्याला घेऊन पेंट हाऊसच्या 501मध्ये राहायला आले. त्याच पेंट हाऊसमध्ये ज्याची मालकीन होण्याचं स्वप्न मिनलने पाहिलं होतं आणि आज ती तिथे भाडेकरू होती. त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदललं. मिनलने आता स्वतःच्या करिअरवर लक्ष केंद्रित केलं. घरातलं प्रत्येक काम ती स्वतः करत होती. सुनील नोकरीत अधिक मेहनत करू लागला. महिन्याच्या पहिल्याच तारखेला आईच्या खात्यात भाडं जमा होईल म्हणून. भाडं भरताना त्याला दरवेळी आईचे शब्द आठवत. तुला तर आमचे उपकार मानायला हवे होते. आम्ही तुला कित्येक दिवस फुकट राहायला दिलं होतं. ही त्यांच्या अहंकारासाठी सर्वात मोठी शिक्षा होती. आपल्याच स्वप्नांच्या इमारतीत आपल्याच आईच्या दयेवर एक भाडेकरून म्हणून जगणं. लताताईंनी घरात स्पष्ट सीमारेषा आखली होती. सुनील आणि मिनल मुख्य हॉलमध्ये फक्त परवानगीनेच येऊ शकत, पण आराध्यासाठी कधीही दार बंद नव्हतं. दररोज भव्य हॉलमध्ये आराध्याचं हसणं घुमत असे. तो मधुर आवाज गेस्ट विंगमध्ये बसलेल्या सुनील आणि मिनलच्या कानावर पडत असे आणि प्रत्येक वेळी त्यांना त्यांची चूक चिरफाड करून आठवत असे. एका संध्याकाळी मिनलने दारातून आवाज दिला. आई, खरंच आम्हाला खूप लाज वाटते. लताताईंनी आराध्याला कवटाळलं. तिला मिनलच्या हातात दिलं आणि शांतपणे म्हणाल्या, तू माझ्याच घरात मला भाडेकरू म्हटलंस. आज तूच माझ्या घरात भाडेकरू आहेस. नातीवरचं माझं प्रेम अट नसलेलं आहे, पण तुमच्यासाठी तुमचा आत्मसन्मान तुम्हालाच मिळवावा लागेल. आता रोज ते दोघं शिकत होते आत्मसन्मानाची किंमत काय असते ते. आईने त्यांना आपल्या आयुष्यातून बाहेर काढलं नव्हतं, तिनं त्यांना जगायला शिकवलं होतं. कठोर प्रेमाने, उघड डोळ्यांनी, स्वच्छ मर्यादांनी. आईचा अधिकार हा मालकीचा नव्हे तर मूल्यांचा वारसा असतो. लताताईंनी आपल्या आत्मसन्मानाचं संरक्षण करत दाखवून दिलं की आई कधीकधी दूर जाऊनही मुलांना जवळ आणते. सुनील आणि मिनलचा अहंकार पूर्णपणे खचला होता. आता त्या कठोर पण प्रेमळ धड्यामुळे ते पुन्हा शून्यातून उभं राहायला शिकले होते. लताताईंनी त्यांना त्यांच्याच स्वप्नांच्या इमारत भाडेकरू बनून राहिल्या लताताईंनी त्यांना त्यांच्याच स्वप्नांच्या इमारतीत भाडेकरू बनून राहायला लाचार केलं होतं. हा निर्णय आवाज न करताही एक मोठा संदेश देऊन गेला. स्त्रीचं मूल्य तिच्या पैशात नसतं, तिच्या आत्मसन्मानात, तिच्या स्वातंत्र्यात आणि स्वतःवर उभं राहण्याच्या क्षमतेत असतं. जर या कथेनं तुमच्या मनाला हेलावलं असेल, एखादी जखम पुन्हा आठवली असेल किंवा आयुष्याच्या कोणत्या सत्याला नवीन दृष्टी दिली असेल, तर तुमचे अनमोल विचार खाली नक्की लिहा. तुमचे शब्द, तुमचा अनुभव, तुमचं जगणं, यातूनच आम्हाला नवीन प्रेरणा मिळते.
आयुष्याचा प्रवास कधीच थांबत नाही. प्रत्येक वळणावर एक नवीन प्रसंग, एक नवीन शिकवण, एक नवीन जाणीव आपल्या वाटेवर उभी असते. नात्यांचा उबदारपणा, भावनांची खोली आणि मनाला हलकेच स्पर्श करून जाणारी जाणीव यातच जगण्याचा खरा अर्थ दडलेला असतो. प्रेक्षक मित्रांनो, आजची कहाणी तुम्हाला कशी वाटली? आणि आजच्या कहाणीतील काही प्रसंग जर तुमच्या जीवनाशी जुळते असतील तर कॉमेंटमध्ये नक्की लिहा. चला तर भेटूया पुढच्या कथेसोबत.